हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. ओल्या नारळाच्या करंज्या बनवलेल्या आहेत. तर पाहू शकता, अजिबात तेलकट झालेली नाही, अगदी खुसखुशीत आणि यातलं सारण पण आहे ना मस्त रसरशीत असं झालेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोपी पद्धत आहे, करायला सोपी, खायला भन्नाट चवीची अशी रेसिपी आहे. तर ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आहे ना, इथे मी जाड तळाचं भांडं घ्यायचं, काही म्हणजे कढई असेल तर जाड तळाची कढई घेतली. त्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमच आहे ना तूप टाकलेले. तूप गरम झालं की अर्धा चमच आहे ना खसखस टाकायची. खसखस टाकली की काजू आणि बदामचे आहेत ना असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि तुपामध्ये छान काजू आणि बदाम आहे ना क्रिस्पी होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचे. तरी ते मी आहे ना नारळ घेतलेला, नारळ छान फोडून घेतलेला आहे. त्याच्यावरचे जे जो तांबडा भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे आणि छान असा खेसून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही न साल त्याचं वरचं काढतासुद्धा आपण वापरू शकतो. पण खेचल्यानंतर एकदम पांढरं शुभ्र असं आहे ना आपला खेचता आपल्याला भेटतो. त्याच्यामुळे वरचं जे साल आहे ना ते काढून घ्यायचे. छान 2-3 मिनटं आहे ना कलर बदलेपर्यंत आपल्याला नारळ छान असा परतून घ्यायचा आहे. आता छान असा परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहे. आता तुम्हाला किती गोड हवं आहे ना त्या हिशोबाने तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता. साखर टाकल्यानंतर नाही ना आपला जो नारळ आहे ना तो छान असा ओलसर सारण होतं. पुन्हा छान बारीक गॅसवरती ना परतून घ्यायचं. हे बघा छान असं परतून घेतलेलं आहे. कलरसुद्धा सुंदर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहे. वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा 1-2 मिनटं फक्त आहे ना ह्याला मिक्स करून घ्यायचं. आणि हे ना सारण आपलं आहे ना तयार आहे. तर आता आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी आहे ना मैदा घेतलेला आहे आणि मैदा आणि रव्याचं आपल्याला आहे ना पीठ मळायचं आहे. बघा आणि छान असं चाळून घ्यायचं म्हणजे रवा आणि मैदा व्यवस्थित असा मिक्स होईल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात. आता साईडला आहे ना एका तडक्या पॅनमध्ये ना आपण 1 पळी तेल आहे ना गरम केलेलं आहे. कडकडीत असं मोहन घालायचं. तुम्ही तुपाचं सुद्धा मोहन घालू शकता. मी ते तेलाचं टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. चमचनेच अगोदर हलवून घेऊयात कारण तेल आपलं गरम आहे. आता हाताने ना सगळं हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता मी अगदी जसं दाखवलं ना तसं त्याच पद्धतीने करा. आणि पिठाचं आहे ना बघा असा मुटका तयार झालेला पाहिजे. छान असं झालेलं आहे. आता आपण आहे ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना अगदी हलक्या हाताने ना याचा छान घट्ट असं आहे ना गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ छान असं मळलेलं आहे. आता हे पीठ आहे ना आपण 15 ते 20 मिनटं आहे ना छान असं मुरण्यासाठी ठेवूयात. म्हणजे आपला जो रवा आहे ना तो रवा छान असा फुगला जाईल. ते बघा सारणसुद्धा थंड असं झालेलं आहे. पाहू शकता. आता पीठ पण बघूयात. तर पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे. आता ह्याला आहे ना पाणी किंवा तेल अजिबात लावायचं नाही. तसंच हे पीठ आहे ना आपलं 2 ते 3 मिनटं आहे ना छान असं आहे ना मळून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जसं जसं मळाल ना तसं ते पीठ आहे ना आपलं छान सैलसर होईल. आता आपल्याला ह्याच्या आहेत ना गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर एवढे छोटे छोटे मी आहेत ना गोळ्या तयार करून घेतल्या. आपल्याला करंजी बनवायची आहे. तर एकसारख्या अशा गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता करंजी बनवूया. तर थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आणि आपण आहे ना ह्याची एक आहे ना लाटी लाटून घ्यायची. पाहू शकता मस्त लाटी लाटून घेतली. ही लाटी आहे ना जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही किंवा जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही. बघा इतकी ना अशी जाड ठेवलेली आहे. आता करंजीचा साचा घेतलेला आहे. करंजीच्या साच्यावरती आहे ना आपण हे लाटी टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 2 चमच करंजीचं सारण भरणार आहे. आणि कडन आहे ना थोडंसा ओला हात आपण आहे ना असं बोटाने आहे ना ओलं करून घ्यायचं. म्हणजे हे छान असं चिकटेल. तळताना आहे ना ह्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही. पाणी लावलेलं आहे. आता व्यवस्थित असं हे दाबून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं. आणि बघू शकता
मस्त अशी आपली करंजी आहे ना झालेली आहे, पाहू शकता. तर ह्याच पद्धतीने ना अजून एक तुम्हाला करून दाखवते. एक छान अशी लाटी लाटून घेतलेली आहे. करंजीचा साचा घेतला त्याच्यावरती ही व्यवस्थित अशी ठेवायची. ह्याच्यामध्ये सारण टाकायचं आणि थोडंसं पाण्याचं बोट आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी चिकटलीत जाईल. व्यवस्थित असं आहे दाबूया आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं. पाहू शकता मस्त करंजी आपली एकसारख्या साच्याने बनवल्या ना एकसारख्या अशा आपल्या करंज्या होतात. तर सगळ्या ह्याच पद्धतीने मी करंज्या आहे ना बनवून घेणार आहे. तर आता इथे ना एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले. तेल गरम झालं ना की गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला करंजी आहे ना छान अलटी पलटी करत आहे ना तळून घ्यायची. तर जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच करंज्या तुम्ही सोडा. मी ते 3 करंज्या सोडलेल्या आहेत आणि 1 मिनिट झालं ना की लगेचच पलटी करून घ्यायचं. अलटी पलटी करत आहे ना छान अशी करंजी आपली ना एकदम मस्त अशी तळून घ्यायची आहे. छान कलर आलेला आहे. करंजी आपण आहे ना काढून घेऊयात. पाहू शकता मस्त अशी करंजी आपण तळलेली आहे. कलरही सुंदर आलेला आहे. आता आपण दुसरी करंजी आहे ना सोडून घेऊयात. तर ह्यावेळेस मी 4 करंजी सोडलेले आहेत आणि छान अलटी पलटी करून आहे ना आपल्याला करंजी छान कलर येईपर्यंत आहे ना तळून घ्यायच्यात आणि मिडियम गॅसवरती तळायच्या. तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर पुन्हा सांगते व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्त ओल्या नारळाच्या आहेत ना करंज्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशा झालेल्या आहेत. ती खूप सुंदर सोपी रेसिपी आहे. पाहू शकता मस्त ओल्या नारळाच्या अजिबात तेलकट न झालेल्या करंज्या बनवलेल्या आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.